श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला भगवान शिवाची कथा सांगणार आहे. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, माझी ही कथा जो मनुष्य ऐकेल त्याला कधी धनाची, पैशाची, अन्नधान्याची, सुखसमृद्धीची कमी पडणार नाही. हे माझे आज वचन आहे. जे माझी ही कथा ऐकतील त्यांच्या कुटुंबावर कायम माझी कृपा राहील. एका ठिकाणी शांत बसून ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर रोग, शत्रू, सतत सतवणारे दुःख, साडेसाती, मागची पनवती, मोठे पाप वाऱ्यासारखे भाग्यातून पळून जाते आणि आपले मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याची अनुभूती येते. प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक कथा ऐकवणार आहे. ती ऐकल्याने तुमचे जीवन आनंद, संपत्ती आणि पैशाने भरून जाईल. तर आपण कथेला सुरुवात करूया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान शिवाची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव टाईप करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून आहात ते आम्हाला नक्की सांगा. आजची कथा लाईक करून भगवान शिवाच्या एका भक्ताला ही कथा जरूर शेअर करा. तुमची सर्वात मोठी इच्छा येत्या 12 तासात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिव माता पार्वतीला सांगतात की मनुष्याने कधीही या 3 गोष्टी कोणालाही सांगू नयेत. जो मनुष्य या 3 गोष्टी इतरांना सांगत नाही तो कधीही गरीब राहत नाही. मग माता पार्वती म्हणतात, हे प्राणनाथ, त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या जाणून घेतल्याने मनुष्याला कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही. मग भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज मी पृथ्वीवर भिक्षूचे रूप धारण करून तुला या 3 गोष्टी सांगणार आहे. कृपया ही कथा काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही ही कथा ऐकण्याचे ठरवलेच आहे तर ती पूर्णपणे ऐका. ही कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्णपणे ऐकून तुम्ही तुमचे मनोइच्छित धैर्य साध्य कराल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका. भगवान शिव पृथ्वीवर संन्यासी म्हणून जातात आणि ही कथा सांगायला सुरुवात करतात. एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि त्याचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. त्याची पत्नीही खूप आनंदी होती, कारण शेठ दरमहा तिच्यासाठी नवनवीन दागिने खरेदी करायचा आणि तिला आनंदी ठेवायचा. भक्तांनो, शेठच्या घराच्या बागेत एक वडाचे झाड होते. संन्यासी त्या वडाच्या झाडाखाली त्यांची चटई पसरून ध्यान करायचे. शेठ आणि सेठानी दोघेही संन्यासींची खूप सेवा आणि त्यांची काळजी घ्यायचे, कारण ते अनेक वर्षापासून त्याच वडाच्या झाडाखाली राहत होते. सेठ दररोज संन्यासींना घरी बनवलेले जेवण देत असे आणि संन्यासीही त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. भगवान शिव जे की संन्यासी होते ते खूप आनंदी होते, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी इतरत्र जावे लागत नाही. सेठ आणि त्यांची पत्नी त्यांना दररोज चविष्ट जेवण देत असत. भक्तांनो, शेठची पत्नी अतिशय साधी आणि निष्पाप स्वभावाची होती. तिला घराबद्दल सगळ्या बाहेरच्या लोकांना सांगण्याची सवय होती. तिला असं वाटायचं सगळं जग खूप चांगलंच आहे. एके दिवशी शेठच्या पत्नीने तिच्या पतीला विचारले, पियाजी, तुमचा व्यवसाय इतका चांगला कसा चालला आहे? तुम्ही इतका नफा कसा कमवता? पत्नीचा असा प्रश्न ऐकून शेठने पत्नीला सर्व काही सांगून टाकलं. शेठ म्हणाले, प्रिये, मी धान्याचा व्यापार करतो. मी मुख्य शेतातून धान्य खरेदी करतो आणि ते चढ्या भावाने विकतो. प्रिय भक्तांनो, शेठानीला तिच्या पतीकडून हे कळले तेव्हा ती खूप आनंदी झाली. तिला वाटलं की माझा नवरा खूप हुशार आहे. शहरातील सर्व लोकांना कळलं पाहिजे की माझा नवरा किती हुशार आहे आणि किती पैसे कमवतो. मग भक्तांनो, आता शेठच्या पत्नीने संपूर्ण नगरात ही बातमी पसरवली की तिचा नवरा कशा प्रकारे पैसे कमावतो. भक्तांनो, पुढे काय झालं तर जेव्हा नगरातील लोकांना हे कळलं की व्यापारी कसे पैसे कमावतो, तेव्हा त्यांनी देखील धान्याचा व्यवसाय सुरू केला. नगरातील अनेक लोक धान्याचा व्यापार करू लागले. पूर्वी कमी किमतीत धान्य खरेदी करणारा हा व्यापारी आता तेच धान्य कमी किमतीत विकत होता. शेठचा व्यवसाय मंदावू लागला. त्याला कोणताही नफा होत नव्हता आणि हळूहळू तो गरीब होऊ लागला. शेठचा संपूर्ण व्यवसाय बुडालेला पाहून तो खूप दुःखी होता आणि काळजीत होता. मग एकेकाळी तोच व्यापारी त्याच्या व्यवसायातील समस्यांना कंटाळून बागेत बसला होता. तेव्हाच भगवान शिव जे एक संन्यासी होते ते तिथे आले आणि म्हणाले, शेठजी, काय झालं? आज तुम्ही थोडे काळजीत दिसता. मग तो व्यापारी म्हणाला, अरे संत महात्मा, माझा व्यवसाय खूप मंदावलेल्या अवस्थेत जात आहे. नफा खूपच कमी झाला आहे. नगरातील अनेक लोकांनी धान्याचा व्यवसाय सुरू केला आहे, त्यामुळे माझा व्यवसाय कमी होत आहे. शेठचे हे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले, शेठजी, तुम्ही पैसे कमावता
किंवा तुमचे जीवन कसे जगता हे तुम्ही कोणाला सांगितले आहे का? तेव्हा ते शेठ साधू महात्मांना म्हणू लागला, हो साधू महात्मा, मी व्यापाराची गोष्ट माझ्या पत्नीला सांगितली होती. मला माझ्या पत्नीने विचारले होते की तुम्ही इतके धन कसे कमावता. तेव्हा मी तिला सांगितले होते की मी अन्नधान्याचा व्यापार करून चांगल्या प्रकारे धन कमावतो. आता संन्याशाला संपूर्ण गोष्ट समजते. साधू म्हणतात, शेठजी तुम्ही ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही तुमच्या पत्नींना या गोष्टी सांगायला नको होत्या. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आणि या कथेद्वारे मी तुम्हाला सांगेन की व्यक्ती कितीही जवळची असली तरी या 3 गोष्टी कधीही कोणालाही सांगू नयेत. यामुळे गरिबी तुमच्या जवळही येत नाही. भक्तांनो, आता भगवान शिव असलेले संत त्यांची कहाणी सुरू करतात. साधू म्हणू लागतात, शेठजी एकेकाळी घडलेली ही गोष्ट आहे. एका शहरात एक गरीब माणूस राहत होता. तो इतका गरीब होता की त्यांच्या कुटुंबासाठी योग्य जेवणाची व्यवस्थाही करू शकत नव्हता. संन्याशी म्हणाला की शेठजींची गरिबी ही मानवासाठी एक अपमानजनक दुःख आहे. पैशाशिवाय घर चालवणे खूप कठीण होते. पुढे संन्याशी म्हणतात, जो मनुष्य इतका गरीब होता की त्याला कधी कधी खायला अन्नही मिळत नसे. कधी सकाळी अन्न मिळायचे तर कधी संध्याकाळी. एक दिवस त्या गरीब मनुष्याची पत्नी म्हणाली की आपण खूप गरीब आहोत. सकाळी अन्न खाल्ले तर संध्याकाळी भेटेल की नाही हे सांगू शकत नाही आणि संध्याकाळी खाल्ले तर सकाळी भेटेल की नाही हे देखील सांगू शकत नाही. शेवटी हे किती काळ चालू राहणार? मी कसे तरी घर सांभाळेन, पण पैसे कमावण्यासाठी तुम्हाला परदेशात जावे लागेल. आपले कुटुंब असे जगू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरी ज्याच्याकडे कोणतेही काम नसेल तर ती संपत्ती देखील निरुपयोगी आहे. जर आपण काहीच केले नाही तर आपण आपल्या मुलांना कसं वाढवणार? उपाशी मारण्यापेक्षा एखाद्याच्या घरी जाऊन लहान मोठे तुम्ही काम करा आणि ती कमाई आणून मला द्या. त्यामुळेच आपला उदरनिर्वाह चांगला होऊ शकतो. आता पत्नीच्या वारंवार आग्रहावरून तो गरीब माणूस पैसे कमावण्याच्या आशेने घराबाहेर पडला. तो जंगलातून राज्यात निघून गेला. चालत चालत तो एका जंगलात पोहोचला. तो एक लांब प्रवास करून जात होता. तो बिचारा मनुष्य आता पूर्णपणे थकला होता. तेव्हा त्याला दिसले की समोर एक सावलीदार वडाचे झाड होते. त्या झाडाला लांब फांद्या होत्या. त्याची मुळे जमिनीला स्पर्श करत होती. थंड सावली पाहून तो बिचारा त्या झाडाखाली बसला आणि विश्रांती घेऊ लागला. भक्तांनो, संन्याशी पुढे म्हणतात की बिचारा तो वटवृक्षाखाली आरामात झोपला होता. मग त्याला असे दिसले की कुठून तरी एक साप येतोय आणि त्या झाडावर चढतोय. तो बिचारा माणूस त्या सापाकडे काळजीपूर्वक पाहत होता. तो मनात विचार करू लागला की हा साप या झाडावर का चढत आहे आणि त्याला नक्की काय करायचे आहे. त्याने पाहिले की त्या वृक्षाच्या झाडावर मैनेचे घरटे होते. त्या घरट्यात पोपटाची पिल्लं होती. सापाला बघून त्या पक्ष्यांची पिल्लं जोरजोरात ओरडू लागली. ते पाहताच गरीब मनुष्याला समजले की हा दुष्ट साप त्या पक्ष्यांच्या मुलांना खायला आला आहे. तो विचार करू लागला की ही मुले आता तर पाहिली, जर मी त्यांना आता वाचवले नाही तर मला अपराधी वाटेल. मुले ही मुलेच असतात, मग ती माणसाची असो किंवा पक्ष्याची. मुलांचे नेहमी रक्षण केले पाहिजे. दरम्यान तो साप त्या पक्ष्यांच्या एका पिल्लापर्यंत पोहोचतो. मग तो गरीब माणूस उठतो आणि पटकन वडाच्या झाडावर चढतो. त्याने तो साप मारूनच टाकला आणि खाली फेकून दिला. मग तो त्याच झाडाखाली येऊन झोपी गेला आणि मैना त्याची मुले त्यांच्या मनात त्या गरीब माणसासाठी प्रार्थना करू लागली की ज्याने त्यांचे रक्षण केले होते त्यांना कायम सुखी ठेवा. मैना त्यांच्या मुलाकडे येते आणि मैना त्यांची पिले त्यांच्या पालकांना त्यांच्याजवळ येताना पाहून खूप आनंदी होतात. ते त्यांना संपूर्ण घटना सांगून टाकतात. आज जो मनुष्य या झाडाखाली झोपला आहे तो आमच्यासाठी देवदूत म्हणून आला आहे. एक भयानक नाग आम्हाला खायला आला होता. मग याच माणसाने त्या धोकादायक सापाला मारून आमचे प्राण वाचवले आहेत. आपण त्याचे ऋणी झालो आहोत. जर या मनुष्याने तो साप मारला नसता तर आज आपण घाट्यात जिवंत नसतो. यामुळे आमच्यावर त्याचे खूप मोठे उपकार झाले आहेत. आणि मैना त्यांच्या मुलाकडून त्या प्रवाशाची स्तुती ऐकून ते खूप आनंदी होतात. आणि मैना त्या गरीब माणसाकडे जाते आणि म्हणतात, अरे मनुष्या, आज तू आमच्या मुलांचे प्राण वाचवून आम्हाला आपले ऋणी बनवले आहेस. तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस? यांनी विचारल्यावर तो गरीब माणूस म्हणाला, अरे पक्ष्यांनो,
मी एक गरीब मनुष्य आहे आणि पैसे कमावण्यासाठी मी परदेशात जात होतो. मी प्रवासाने थकलो होतो म्हणून मी या झाडाच्या सावलीत बसलो आणि विश्रांती घेऊ लागलो. तर एक दुष्ट साप तुझ्या मुलांना खाण्यासाठी तुझ्या घरट्यात येताना पाहिला. मी त्याला मारून टाकले. मैना म्हणाले, दादा, तू आमच्यावर खूप मोठे उपकार केलेस. जगातील सर्वात मोठा आनंद मुलाकडूनच मिळतो. मुलांपेक्षा कोणीही कुणाला जास्त प्रिय नाही. तुम्हीही फक्त तुमच्या मुलांसाठी पैसे कमवायला आला आहात. आता तुम्ही आमच्या मुलांचे प्राण वाचवले आहेत. आम्हाला तुमच्या मुलांची भूक संपवायची आहे. मग त्यांनी सांगितले, आम्ही दोघे आणि आम्ही मौल्यवान मोती खातो आणि तुम्ही ऐकलेच असेल की मोती मानवासाठी किती मौल्यवान आहे. आम्ही तुम्हाला काही मोती आणून देऊ. तुम्ही ते विकून बाजारातून काही ना काही खाद्यपदार्थ आणा आणि आजपासून तुम्ही इथेच राहा. आमच्या मुलांची काळजी घ्या. आम्ही तुमच्यासाठी दररोज अशीच मौल्यवान मोती घेऊन येत राहू. मैनाची गोष्ट ऐकून तो गरीब माणूस आनंदी झाला. त्याला वाटलं की जर आपल्याला एवढेच पैसे मिळणार असेल तर आपण बाहेरगावी का जावे. कथा सांगताना पुढे संन्यासी म्हणतात की भक्तांनो, त्या गरीब मनुष्याने जे काही मोती घेतले ते बाजारात जाऊन विकले आणि अन्नपदार्थ खरेदी केले. त्याने त्या झाडाखाली झोपडी बांधली आणि तो तिथेच राहू लागला आणि पोपटाच्या आणि मैनाच्या पिल्लांची काळजी घ्यायला सुरुवात केली. आता पोपट आणि मैना निश्चिंत झाले. त्यांना त्यांच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी सापडले होते. आता ते सकाळी त्यांच्या घरट्यातून अन्नाचा शोध करीत चिंता न करता उडून जायचे आणि संध्याकाळी मोती घेऊन यायचे. आपल्या मुलांना घरट्यात सुरक्षित पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा आणि त्या गरीब मनुष्याचे आभार मानायचे. ते त्याला दररोज मोती आणून द्यायचे. अशा प्रकारे हळूहळू पोपट आणि मैना त्यांच्यासाठी काम करत असताना त्या गरीब मनुष्याला 2 महिने झाले होते. आता त्या गरीब व्यक्तीला त्याची पत्नी आणि मुलांची आठवण येऊ लागली. एक दिवस त्या गरीब मनुष्याने पोपट आणि मैनेला सांगितलं की मला आता माझ्या घरी जायचं आहे. माझी पत्नी आणि मुले कशी आहेत हे काय माहिती. पोपट आणि मैना बोलू लागले, अरे दादा, तू काळजी न करता तुझ्या घरी जा आणि तुझ्या मुलांसोबत पत्नीसोबत आनंदात राहा. आमची ही मुले आता उडण्यास सक्षम झाली आहेत. आता भय नाही. तू तुझी पत्नी आणि मुलांची काळजी घ्यायला जाऊ शकतोस. जर तुला कधी आम्हाला भेटावेसे वाटले तर याच ठिकाणी ये. भक्तांनो, असे म्हणत पोपट आणि मैना त्या गरीब माणसाला खूप मोती देतात. आता तो गरीब मनुष्य ते मोती सोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचतो. जेव्हा ते मोती त्याच्या पत्नीला तो दाखवतो तेव्हा त्याची पत्नी खूप आनंदी होते. तिने विचारलं, पतिदेव, तुम्हाला हे मौल्यवान मोती कुठून मिळाले? मग तो मनुष्य बोलू लागला, अगं प्रिये, मी गेल्या 2 महिन्यापासून पोपट आणि मैनेसाठी काम करत होतो आणि त्यांनीच मला हे मौल्यवान मोती दिले आहेत. हे मोती खूप मौल्यवान आहेत, अमूल्य आहेत. आपण ते विकू आणि आपले घर आणखी मोठे करू. मी माझ्या मुलांसाठी चांगले कपडे घेईन आणि तुझ्यासाठी नवनवीन दागिने बनवून देईन. प्रिय भक्तांनो, संन्यासींच्या रूपात असलेला भगवान शिव म्हणतात, शेठजी, आता त्या मनुष्याने ते मोती विकले आणि बाजारातून त्यांच्या घरातील सर्व आवश्यक वस्तू आणल्या आणि त्यांचे नवीन घर बांधायला सुरुवात केली. तो आरामदायी जीवन जगू लागला. भक्तांनो, असेच दिवस जात होते आणि एक दिवस त्या नगरातील राजा प्रतापसिंह एक अविचित्र आजाराने ग्रस्त झाला. दूरदूरचे वैद्य राजाला भेटायला आले आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करू लागले. पण राजाच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती. जेव्हा राजा कोणाच्याही उपचाराने बरा झाला नाही तेव्हा एक वैद्य राजाला म्हणू लागला, महाराज, तुमचा जीव नक्कीच वाचू शकतो. जर तुम्हाला पोपटाच्या बाळाचे मांस मिळाले तर तुम्ही नक्कीच कायमचे बरे व्हाल. वैद्याचे म्हणणे ऐकून राजा प्रतापसिंह यांनी त्यांच्या राज्यात घोषणा केली की जो कोणी त्यांना पोपटाचे पिल्लू आणून देईल त्यांना सोन्याची नाणी मिळतील. हळूहळू ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली. सर्वजण इकडे तिकडे पोपटाचे पिल्लू शोधू लागले पण कुणालाही सापडलं नाही. एके दिवस त्याच गरीब माणसाची पत्नी त्याच गल्लीत तिच्या शेजारी काही महिलांशी बोलत होती. त्या घरगुती गोष्टीबद्दल बोलत होत्या. त्यांच्या संभाषणात पोपटाचा विषय निघाला. एक स्त्री म्हणाली, ताई, तुम्हाला माहीत आहे का की राजाने पोपटाचे बाळ आणण्याचा आदेश दिला आहे. पोपटाचे बाळ आणणे काही सोपे काम नाही. तेव्हा एका गरीब माणसाच्या पत्नीने हे ऐकले की राजा आजारी आहे आणि त्याने जाहीर केले की जो कोणी त्याला पोपटाचे बाळ आणून देईल त्याला सोन्याचे नाणे देण्यात येईल. हे ऐकून त्या गरीब माणसाच्या पत्नीने म्हटले की पोपटाचे पिल्ले आणणेही
काही खूप मोठी गोष्ट नाही. माझा नवरा 2 महिन्यापासून पोपट आणि मैनींसाठी काम करत होता. तो एक नाही तर अनेक आणू शकतो, हे सांगून ती तिच्या घरी गेली. गावातील महिलांनी ही गोष्ट ऐकली आणि आपापल्या पतींना सांगितली. हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली. राजाने असेही ऐकले की त्याच्या राज्यात एक मनुष्य आहे जो पोपट आणि मैनासोबत काम करून परत आला आहे. राजाने आपल्या सैनिकांना त्या मनुष्याला पकडून पोपटाचे पिल्लू आणण्यास सांगण्याचा आदेश दिला. राजा म्हणाला, त्या बदल्यात तुम्ही मागाल ते बक्षीस आम्ही तुम्हाला देऊ. हे ऐकून तो मनुष्य घाबरला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही माझे प्राण घेऊ शकता, पण मी तुमच्यासाठी पोपटाचे पिल्लू आणू शकत नाही. मी त्यांचा जीव वाचवला होता. एक रक्षक भक्षक कसा बनू शकतो? त्याच्या नकारावर राजा प्रतापसिंह खूप रागावले आणि म्हणाले, जर तुम्ही आमचे ऐकले नाही आणि पोपटाचे बाळ आणले नाही तर आम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांना ठार मारून टाकू. प्रिय भक्तांनो, मग भगवान शिवाच्या रूपातील संन्यासी म्हणतात, जेव्हा मनुष्य त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करतो तेव्हा तो सर्वात कमकुवत बनतो. अशा परिस्थितीत त्याला काहीही करायला भाग पाडले जाते. राजाचे बोलणे ऐकून तो बिचारा खूप घाबरला. त्याला वाटले की आता मला कोणत्याही प्रकारे पोपटाचे बाळ राजाकडे आणावेच लागेल. तो पटापट घरी आला. आपल्या पत्नीला शिव्या देऊ लागला. हे तू काय केलंस? तुला अजिबात समजत नाही की आपण कुठे जात आहोत आणि काय बोलत आहोत? तुम्हीही माझी गोष्ट नगरातील स्त्रियांना का सांगितली? हळूहळू ही बातमी राजा प्रतापसिंहापर्यंत पोहोचली. आता मला सांग, मी काय करू? पोपट आणि मैना यांनी आम्हाला खायला दिले. त्यांनी राहण्यासाठी नवीन घर आणि घालण्यासाठी चांगले कपडे दिले. मी त्यांचा विश्वासघात कसा करू शकतो? त्या महिलांना हे सांगून तू खूप मोठी चूक केली आहेस. तो मनुष्य म्हणू लागला, हे प्रिये, आपल्या घराबद्दलच्या काही गोष्टी इतरांना कधीही सांगू नयेत. पहिली गोष्ट, तुमच्या घरात किती पैसे आहेत आणि तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, या गोष्टी कधीही इतरांना सांगू नयेत. दुसरी म्हणजे पती पत्नीमधील प्रेम बाहेरच्या लोकांसमोर कधी सांगू नये. तिसरी गोष्ट म्हणजे भांडणे, मतभेद, आदर आणि अपमानाच्या गोष्टी कधीही इतरांसमोर बोलू नयेत. अन्यथा लोक आपलं गुपित जाणतात आणि आपल्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. चौथी गोष्ट म्हणजे तुमचा कमकुवतपणा इतरांना सांगू नका आणि तुमच्या प्रगतीचे रहस्य कोणाही समोर मांडू नका. ज्या गोष्टी तुमच्या कुटुंबाला दुःख देऊ शकतात त्या कधीही बाहेर सांगू नयेत. विशेषतः तुमच्या पत्नीला अशा गोष्टी सांगू नका ज्यामुळे घराचा आदर नष्ट होऊ शकतो, कुटुंबात संकट येऊ शकते, कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो आणि तुमचे नाते बिघडू शकते. कारण असे म्हटले जाते की महिला काही गोष्टी पोटात पचवू शकत नाहीत. आता तो बिचारा मनुष्य म्हणू लागला, अगं प्रिये, तुझी ही चूक आज आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या तोंडात टाकत आहे. जर तुम्ही हे सत्य लपवले असते तर आज आपण आपल्या घरात कोणत्याही भीतीशिवाय आनंदी जीवन जगत असतो. आता राजाच्या आज्ञेनुसार राजाला पोपटाचे बाळ आणून द्यावे लागेल. पण असे केल्याने मला पापी म्हटले जाईल. ज्या मुलांची मी इतके दिवस काळजी घेतली, ज्यांना मी मरण्यापासून वाचवले, आता मी त्यांना मृत्यूच्या जबड्यात कसे टाकू शकतो? मग त्याची पत्नी म्हणाली, पतिदेव, मला क्षमा करा, पण आता काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मुलांचे प्राण वाचवावे लागतील आणि आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी तुम्हाला हे पाप करावेच लागेल. प्रिय भक्तांनो, आता अधिकाधिक असह्य होत तो गरीब माणूस त्या जंगलाकडे चालू लागला जिथे तो पोपटाच्या मुलांची काळजी घेत होता. जेव्हा मैना आणि पोपट त्यांच्या मुलांनी त्या गरीब मनुष्याला त्यांच्याकडे येताना पाहिले तेव्हा त्यांच्या पिल्लांना खूप आनंद झाला. आपल्या मुलांना खूप आनंदी पाहून पोपट आणि मैना म्हणाले, अरे बाळांनो, तुम्ही इतके आनंदी का आहात? तो तुमच्यापैकी एकाला घेऊन जायला येत आहे. आज तुमच्यापैकी कोण त्याच्यासोबत जाईल आणि त्यांच्या मुलाचे प्राण कोण वाचवेल? मुलांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापैकी जो कोणी त्याच्यासोबत जाईल तो कधी परत येणार नाही. तो नगराच्या राजाचे अन्न बनेल. प्रिय भक्तांनो, मग पोपटाच्या मुलांनी विचारले, तुम्ही असे का बोलत आहात? पोपट म्हणाला, मुलांनो, येथील राजा आजारी पडला आहे आणि एका वैद्याने त्याला पोपटाच्या बाळाचे मांस खाण्यास सांगितले आहे. म्हणूनच तो तुमच्यापैकी एकाला घ्यायला आला आहे. जर तुमच्यापैकी कोणी त्याच्यासोबत जाण्यास तयार असेल तर तो जाऊ शकतो. मग एका पिल्ल्याने म्हटले, हे पालकांनो, त्या मनुष्याने आपल्या सर्वांचे प्राण वाचवले आणि आज तो मनुष्य खूप मोठ्या संकटात आहे. अशा परिस्थितीत आपणही त्याला मदत केली पाहिजे. जर आपल्याला आपला जीव गमवावा लागला तरीही आपण त्याच्यासोबत नक्कीच जाऊ. मी त्या मनुष्यासोबत जायला तयार आहे, असे एक पिल्लू म्हणाले.
दुसरीकडे तो मनुष्य त्या वडाच्या झाडाखाली येतो आणि पोपट मैना यांना आपले दुःख सांगू लागतो. मग पोपट आणि मैना म्हणतात, अरे दादा, काळजी करू नकोस, आमची मुले तुझ्यासोबत यायला तयार आहेत. तू यापैकी एकाला घे. आता तो गरीब माणूस त्या पोपटाच्या पिल्लापैकी एक पिल्लू घेऊन परत येतो आणि त्या राजाला देतो. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. राजा त्या पोपटाच्या बाळाला पिंजऱ्यात बंद करतो आणि त्याच्या नोकराला ते ठेवण्यास सांगतो. राजा म्हणतो की आपण सकाळी ते बाहेर काढू आणि नंतर त्याचे मांस खाऊ. आता काय होतं तर राजा प्रतापसिंह यांना एक मुलगा असतो जो प्राणी आणि पक्ष्यावर भयंकर प्रेम करत असतो. त्याला माहीत नव्हतं की हा त्याच्या वडिलांनी खायला आणला आहे. तो त्याच्या मित्रासोबत त्याच ठिकाणी खेळत होता जिथे पोपटाचे बाळ पिंजऱ्यात कैद होते. तेव्हा राजकुमाराला पिंजऱ्यात बंद केलेला एक सुंदर पक्षी दिसतो. तेव्हा तो त्याच्याशी खेळू लागतो. मग राजकुमाराचा एक मित्र म्हणतो, मित्रा, तुम्ही या पक्ष्याला बाहेर काढा. तो खूप सुंदर आहे. त्याला पिंजऱ्यात ठेवणे योग्य नाही. आपण त्याला सोडलं पाहिजे. आपल्या मित्राचे म्हणणे ऐकून राजकुमार पोपटाच्या बाळाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो. जेव्हा मुलगा पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो तेव्हा तो आकाशात उडून जातो आणि हळूहळू ही गोष्ट राजापर्यंत जाऊन पोहोचते की तुमच्या राजकुमाराने या पोपटाच्या पिल्लाला सोडून दिले आहे. आता तुमचा जीव वाचवणे खूपच मुश्किल आहे. हे ऐकून त्या राजाला खूप जास्त राग आला आणि त्याने लगेचच राजकुमाराला बोलावले आणि रागाने बोलू लागला, अरे मूर्खा, त्या पोपटाच्या बाळाला का सोडून दिले? राजकुमार खूप घाबरला आणि म्हणाला, बाबा, मला कसे माहीत असेल की ते उडून जाणार आहे? मला फक्त त्याच्याशी खेळायचं होतं. आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून राजा आणखीनच संतापला आणि त्याने त्याला शहरातून हाकलून लावण्याचा आदेश दिला. प्रिय भक्तांनो, आता राजाचे सैनिक राजकुमाराला नगराच्या हद्दीबाहेर सोडतात. दुसरीकडे पोपटाचे बाळ त्याच्या पालकाकडे उडून जाते आणि त्यांना राजाच्या मुलाने वाचवले हे सर्व सांगून टाकते. पोपट आणि मैना यांनी त्यांच्या मुलांना पाहिले तेव्हा ते म्हणाले, बाळा, राजाच्या मुलाने तुला मुक्त केले आहे, पण तो स्वतः अडचणीत सापडला आहे. त्याच्या दृष्ट वडिलांनी त्याला नगराबाहेर हाकलून लावले आहे. आता त्याच्या आयुष्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तो जाऊन त्याला मदत कर. राजकुमाराला मदत करण्यासाठी त्याच्याकडे पोहोचतो. राजकुमार त्याला पाहताच ओळखतो की हा तोच पक्षी आहे जो मी पिंजऱ्यातून सोडला होता. राजकुमार म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या वडिलांनी मला नगरातून हाकलून लावले. आता तू सांग, मी काय करू? तेव्हा त्या पोपटाचे पिल्लू म्हणते, अरे मित्रा, तू घाबरू नकोस. तू माझा जीव वाचवला आहेस, यामुळे मी तुला मदत करायला आलो आहे. आता प्रत्येक दुःख सुखात मी तुझ्यासोबत राहीन. भक्तांनो, राजकुमार आनंदी होतो कारण त्याने त्याला आधार दिलेला असतो. आता तो पक्षी आणि राजकुमार दोघेही वेगवेगळ्या नगरात फिरू लागतात. आनंदाने अन्न खाऊ लागतात. एक दिवस चालत चालत दोघेही एका सुंदर बागेत पोहोचले. तिथे एका राजाची मुलगीही तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला त्याच बागेत येत होती. त्या राज्यातील राजाच्या कन्येचे नाव रुक्मती. राजकुमारी रुक्मती खूप सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण नगरात होती. राजकुमार आणि पक्षी बागेत बसले होते तेव्हा राजाची मुलगी रुक्मती तिच्या मैत्रिणींसह बागेत फिरायला आली. राजकुमारीला पाहून राजकुमार झाडामागे लपतो आणि राजकुमारीच्या समोर येतो. त्या सुंदर पोपटाला पाहून राजकुमारी मोहित होते. ती ते पकडण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हातात येत नाही. इथे राजकुमार रुक्मतीच्या सौंदर्याने मोहित होतो. प्रिय भक्तांनो, बागेत काही वेळ घालवल्यानंतर राजकुमारी तिच्या राजवाड्यात परतते. राजकुमार राजकन्येवर पूर्णपणे मोहित झाला होता. आता त्याला एकही क्षणासाठी बरे वाटत नव्हते. म्हणाला, मित्रा, काळजी करू नकोस. मी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची ओळख करून देईन. राजकुमार म्हणाला, मित्रा, मला त्या राजकुमारीची काही करून कशी तरी ओळख करून दे. मी आता तिच्याशिवाय राहू शकत नाही. पक्षी म्हणाला, मित्रा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तिला नक्की शोधून काढीन. ती राजकुमारी कुठे राहते आणि तिला तू कशी भेटू शकतोस? पक्षी आता राजकुमारी रुक्मतीकडे जातो. राजकुमारीच्या राजवाड्याभोवती सैनिक तैनात होते पण त्यावर उडून राजकुमारीच्या खोलीबाहेर बसतो. तिथून सगळं दृश्य पाहतो आणि राजकुमाराला येऊन सांगतो की राजवाड्यात राजकुमारीला भेटणे खूप कठीण आहे. तू एक काम कर, तुझा रुमाल मला दे. आज मी तुझा रुमाल राजकुमारीला देईन आणि तिची ओढणी मी घेऊन येईन. आज रात्री राजकुमाराचा रुमाल घेऊन राजकुमारी जवळ जाते. तो राजकुमारीची ओढणी सोबत घेऊन येतो आणि राजकुमाराचा रुमाल तिच्याजवळ ठेवून येतो.
सकाळी जेव्हा राजकुमारी रुक्मती उठते तेव्हा तिला दिसते की तिची ओढणी गायब आहे आणि ओढणीच्या ठिकाणी एका पुरुषाचा रुमाल ठेवलेला आहे. तिला दिसते की माझी ओढणी गायब करून कोणीतरी इथे पुरुषाचा रुमाल ठेवलेला आहे. हे सर्व पाहून राजकुमारी खूप चिंताग्रस्त होते आणि तिच्या सर्व सैनिकांना सावध करते. ती रात्री तिच्याकडे आलेल्या पुरुषाबद्दल सैनिकांना विचारते, पण कुणाकडेही काहीच उत्तर नसते. आता राजकुमारीच्या खोलीची सुरक्षा आणखीन वाढवण्यात आली होती. प्रिय भक्तांनो, दुसऱ्या रात्री पोपट पुन्हा त्या राजकुमारीच्या खोलीत जातो आणि त्याच्या मित्रांनी लिहिलेले पत्र राजकुमारीजवळ ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी उठते आणि पत्र वाचते, त्यात लिहिलेले असते की राजकुमारी, जेव्हापासून तुला पाहिले आहे तेव्हापासून मी तुझा झालो आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. जर तुला मला भेटायचे असेल तर तू तुझ्या बागेमध्ये ये, मी तुला तिथे भेटेन. मग राजकुमारी तिच्या मैत्रिणींना घेऊन त्या बागेत जाते, पण तिथे कोणताही पुरुष तिच्या नजरेस पडत नाही. तिथे फक्त तोच उडत असतो जो त्या दिवशी तिने पाहिलेला असतो. तर राजकुमारीला म्हणतो, हे राजकुमारी, मी तुला ज्या व्यक्तीला भेटायचे आहे त्याची ओळख नक्कीच करून देऊ शकतो, पण तू आधी मला वचन दे की तू ये तुझ्या वडिलांना सांगणार नाहीस आणि माझ्या मित्राला कैदी बनवणार नाहीस. राजकुमारीने मग वचन दिले की त्याला कैदी बनवणार नाही, मला त्याची ओळख करून द्या. मला हे देखील पाहायचे आहे की इतक्या सुरक्षेतही माझ्या खोलीत पोहोचलेला तो मनुष्य कोण आहे. मग पोपटाने त्याच्या मित्राला म्हणजेच राजकुमाराला बोलावले. भक्तांनो, राजकुमार देखील दिसायला खूप सुंदर होता. राजकुमाराचा चेहरा पाहून राजकुमारी देखील त्याच्यावर मोहित झाली. मग राजकुमार येतो आणि एका ठिकाणी शांत बसून राजकुमारीकडे शांतपणे पाहत राहतो. मग राजकुमारी विचारते, तू कोण आहेस आणि इतक्या सुरक्षेतही तू माझ्या खोलीत कसा पोहोचलास? राजकुमार म्हणू लागला, प्रिये, जेव्हा हृदयात प्रेम असते तेव्हा कोणतेही काम अशक्य नसते. तुला पाहिल्यापासून तुझ्यावर प्रेम करू लागलो आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. राजकन्येने विचारले की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? तेव्हा राजकुमाराने तिला त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली. राजकुमारीची कहाणी ऐकल्यानंतर राजकुमारीला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली. आता दररोज राजकुमारी रुक्मती त्या राजकुमाराला भेटण्यासाठी त्या बागेत येत असे. एके दिवशी राजकुमारी म्हणाली, राजकुमार, माझे वडील तुझ्याशी लग्न लावून देणार नाही, म्हणून मी तुझ्यासोबत पळून जाईन आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन लग्न करू आणि आनंदाने संसार करू. प्रिय भक्तांनो, आता तेच घडते. राजकुमारी त्या राजकुमाराला घोड्यावर बसून पळून नेते आणि बरेच अंतर गेल्यावर ते एक झोपडी बांधतात आणि लग्न करून दोघेही एकत्र राहू लागतात. ते एकत्र राहत असताना बराच वेळ जातो आणि तो पोपटही त्यांच्यासोबत राहत असतो. भक्तांनो, भगवान शिव एका साधूच्या रूपात म्हणतात, शेठजी, एक दिवस काही कारणाने त्या राजकुमाराच्या झोपडीला आग लागते आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करताना त्या पोपटाचे एक पंख जळून जाते. पोपट म्हणतो, बघ मित्रा, आता तू तुझ्या घरी जा. आता तुझ्या वडिलांचा रागही शांत झाला असेल. आता तुझे वडील तुला काहीही बोलणार नाहीत. जेव्हा ते त्यांच्या सुनेला पाहतील तेव्हा ते तुला माफ करतील. माझा एक पंख आता जळाला आहे. मी आता उडू शकत नाही, म्हणून मी काही दिवस इथेच राहीन आणि माझे पंख पुन्हा वाढण्याची वाट पाहीन. जेव्हा माझे पंख पुन्हा वाढतील तेव्हा मी तुला भेटायला येईन. मग भक्तांनो, अशा प्रकारे राजकुमार आणि त्याची पत्नी दोघेही त्यांच्या नगराकडे निघाले. चालत असताना वाटेत एक नदी लागते. त्या नदीत एक नाविक होडी चालवत असतो. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन होडीमध्ये बसतो. थोडं दूर अंतरावर पोहोचल्यावर राजकुमार पाहतो की होडीमध्ये एक उंदीर सारखा येत आहे. पण कित्येक वेळा त्या उंदराला होडी चालकाने बाहेर टाकले तरी तो उंदीर पुन्हा तिथेच येतो. मग राजकुमार म्हणाला, अरे, हा बिचारा प्राणी अशा प्रकारे पाण्यात बुडून मरेल. तो आपला जीव वाचवण्यासाठी या होडीत येत आहे, त्याला येऊ दे. राजकुमाराने खलाशाला सांगितले की उंदराला येऊ दे. तेव्हा राजकुमाराच्या विनंतीवरून खलाशाने होडीमध्ये उंदराला चढू दिले. जेव्हा उंदीर होडीच्या आतमध्ये आला तेव्हा तो आतमध्ये जाऊन कुठेतरी लपून बसला आणि आता हळूहळू अचानक होडीमध्ये पाणी येऊ लागले. प्रिय भक्तांनो, त्याच उंदराने त्या होडीला होल पाडलेला होता, त्यामुळे पूर्ण होडी पाण्याने भरून गेली होती. त्याच वेळी राजकुमार आणि त्याची पत्नी पाण्यामध्ये पोहू लागले. पाण्यात पोहता राजकुमार एका दूर ठिकाणी जाऊन पोहोचला आणि त्याच नदीमधून पोहता ती राजकुमारी एका राज्याच्या नदीकिनारी जाऊन बेशुद्ध पडली.
नदीकिनारी बेशुद्ध पडलेली राजकुमारी हिला पाहून त्या बागेचा माळीही खबर जाऊन राजाला देतो. राजा जेव्हा त्या सुंदर राजकुमारीला पाहतो तेव्हा तो तिला पाहून मोहित होतो आणि राजकुमारीला घेऊन आपल्या राजदरबारात येतो. राजदरबारात येऊन वैद्याला बोलावून तिच्यावर उपचार करतो. खूप दिवसानंतर जेव्हा राजकुमारी बरी होते तेव्हा ती बघते की एका राजदरबारात आपण आहोत आणि तिच्या बाजूला राजा उभा राहून राजकुमारीच्या सौंदर्याकडे पाहत आहे. आता त्या नगराचा राजा त्या राजकुमारीशी विवाह करू इच्छित असतो. मग राजा त्या राजकुमारीला बोलू लागतो की हे राजकुमारी, तुझे या दुनियेमध्ये कोणीही नाही. तू माझी राणी बन आणि आपल्या महलामध्ये खूप आनंदाने तुझे आयुष्य जग. भक्तांनो, ती राजकुमारी खूप बुद्धिमान होती. तिने आपल्या मनात विचार केला की जर या क्षणी तिने राजाला लग्न करण्यास नकार दिला तर तो राजा त्याच्यावर जबरदस्ती करेल आणि तिने राजाकडे या गोष्टीसाठी काही दिवसांचा वेळ मागितला. रूपमती बोलू लागली, राजासाहेब, तुम्ही थोडे दिवस थांबा, मग मी तुमच्याशी नक्कीच विवाह करेन. राजकुमारी त्याच राजाच्या महलात राहू लागली आणि तेथील गरिबांना आणि ज्यांना अन्न देण्याची गरज आहे त्यांची सेवा करू लागली. भक्तांनो, तिथे काय झालेले असते तर राजकुमारी तिचा जो पती असतो तो पाण्यातून पोहत पोहत इकडे तिकडे फिरत असतो. तो भयंकर मोठ्या संकटात सापडलेला असतो आणि अन्नाच्या शोधात त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे राजकुमारी गरिबांना अन्नदान करत असते. मग राजकुमारी त्याला पाहते आणि बघता क्षणी ती त्याला ओळखते आणि मग तिच्या डोळ्यात पाणी येते. तिने राजकुमाराला एकांतात बोलावले आणि सर्व गोष्ट सांगून टाकली. तिने त्याला सांगितले की हे स्वामी, तुम्ही याच राज्याच्या महालात आरामात राहा आणि नोकरी करा. जेव्हा आपल्याला चांगला मौका मिळेल तेव्हा आपण इथून पळून जाऊ. भक्तांनो, राजकुमारीचे म्हणणे ऐकून तो राजकुमार तिच्या बोलण्याशी सहमत झाला आणि त्याच महालात नोकर बनून नोकरी करू लागला. तो राजकुमारीला मदत करू लागला आणि गरिबांना अन्न देण्यात तो पण तिला हातभार लावून मदत करू लागला. राजालाही माहीत नव्हते की राजकुमार रूपमतीचा पती आहे. राजा तर त्याला त्याचा नोकर समजत असे. हे सगळे प्रकार चालूच होते. एके दिवशी राजकुमारी आणि राजकुमार पक्ष्यांना दाणे टाकत होते आणि त्याच ठिकाणी तो दाणे खाण्यासाठी तिथे पोहोचला. आता त्या पोपटाला नवीन पंख आले होते. जेव्हा तो तिथे दाणे खायला आला तेव्हा राजकुमार आणि राजकुमारीला त्याने ओळखले. तेव्हा राजकुमारीने त्या पोपटाला पाहिले तेव्हा पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. मग त्यांनी त्या पोपटाला सर्व घडलेला प्रकार सांगितला की कशा प्रकारे ती इथे सापडले आहेत आणि येथील राजाला हे देखील माहीत नाही की ते पती पत्नी आहेत. तेव्हा तो बोलू लागला की तुम्ही चिंता करू नका. आज रात्री जेव्हा राजाचे सैनिक झोपी जातील तेव्हाच मी काहीतरी करीन आणि नक्कीच तुमच्या वडिलांच्या महलात तुम्हाला पोहोचवेन. प्रिय भक्तांनो, मग तेच झालं जे होणार होतं. रात्र होताच राजाचे सैनिक गाढपणे झोपून जातात. तेव्हा सर्व सैनिक झोपी गेले तेव्हा त्याचवेळी राजकुमार आणि राजकुमारी तिथून निघून जाऊ लागली. रात्रीच्या अंधारात राजकुमार आपले वडील प्रतापसिंह यांच्या महलात पोहोचले. राजकुमार आपल्या पत्नीला घेऊन आपल्या वडिलांच्या जवळ पोहोचले. त्यांना पाहून राजकुमाराचे वडील खूप आनंदी झाले. त्यांना त्यांच्या करणीवर खूप पश्चाताप झाला की त्याने आपल्या पुत्राला नगराच्या बाहेर काढून खूप मोठी चूक केली होती. तो सारखी आपल्या मुलाची माफी मागू लागला. तेव्हा राजकुमार म्हणू लागला की हे पिताश्री, माझी रक्षा त्याच पोपटाने केली ज्या पोपटाला मारून तुम्ही खाणार होता. त्याच पोपटाने आज माझे प्राण वाचवले आहेत. प्रत्येक शत्रूपासून माझे रक्षण केले आहे. राजकुमाराच्या मुखातून पोपटाच्या या गोष्टी ऐकून राजा खूप प्रसन्न झाला. प्रत्येक शत्रूपासून माझे रक्षण केले आहे. राजकुमाराच्या मुखातून पोपटाच्या या गोष्टी ऐकून राजा खूप प्रसन्न झाला आणि त्या दिवसापासून त्याने निश्चय केला की आजपासून कोणीही आपल्या राज्यातील पशुपक्ष्यांना प्राण्यांना मारणार नाही आणि कायम त्यांची सेवा करत राहतील. भक्तांनो, इतकी कहाणी संन्यासी त्या शेठला सांगतो आणि म्हणतो की बघा, शेठजी, अशा गोष्टी इतरांना सांगितल्याने आपल्या जीवनात घोर संकटे येऊ शकतात. यामुळे या गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत. जर की तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितले की तुम्ही कशा प्रकारे धन कमवत होता आणि आज तुमचा व्यापार पूर्णपणे संपला आहे, मग भक्तांनो, त्या सेठला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतो आणि तो त्याच्या पत्नीला या गोष्टी कधीही कोणाला सांगू नये असे समजावून सांगतो. भगवान शिवाने माता पार्वतीला गरुड पुराण व शिव संहितातून काही अत्यंत गोपनीय गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या गोष्टी इतरांना सांगितल्यास किंवा उघड केल्यास मनुष्य संकट, गरिबी, अपयशाला सामोरे जातो. शिव म्हणतात, कोणाकडे किती धन आहे, कुठे ठेवले आहे,
कोणाला दिली आहे ही माहिती गुप्त ठेवा. जर इतरांना माहिती सांगितली तर द्वेष, डोळा चोरी किंवा फसवणूक होते. शिव म्हणतात की लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर मौन पाळा. घरातील भांडणं, आर्थिक ताण, कौटुंबिक समस्या या गोष्टी बाहेर सांगितल्यास समाजात अपमान होतो आणि ईर्ष्या वाढते. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, जे घर स्वतःच्या दुःखाची जाहिरात करतं तिथून सुख आणि समृद्धी लक्ष्मी निघून जाते. काहीतरी मोठं करायचं असेल किंवा एखादी योजना असेल तर ती पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा. शिव म्हणतात की माणसाने आपल्या धैर्याची गोष्ट फक्त कर्मात दाखवावी, शब्दात नाही. कारण ईर्ष्या करणारे आपल्याला अडवू शकतात. आपण जप, ध्यान, दान, सेवा किंवा तप करत असाल तर ती गोष्ट इतरांना सांगू नये. शिव म्हणतात, जे आपले पुण्यकर्माचं प्रदर्शन करतात त्यांचं पुण्य कमी होतं आणि अहंकार वाढतो. भक्तांनो, आपल्या अपयशाची कथा वारंवार सांगू नये. अपयशाचं रडगाणं हे दुर्लभतेचं लक्षण आहे. शिव माता पार्वतीला सांगतात की जो आपल्या अपयशाची जाहिरात करतो त्यांचे आत्मबल नष्ट होते आणि समाजात त्यांचं स्थान कमी होतं. शेवटचं सांगायचं झालं तर शिव सांगतात की मौन हे सर्वात मोठे कवच आहे. ज्याच्या जीवनात मौन, संयम आणि गोपनीयता आहे त्याच्याकडे सुख, संपत्ती आणि शांती टिकते. आणि भक्तांनो, अशा प्रकारे आजची कथा संपत आहे. मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काही ना काही शिकायला भेटले असेल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक आणि एक कमेंट करा. तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट आम्हाला खूप मदत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या भक्तिसार चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात ठेवू, हसत खेळत ठेवू ही स्वामी समर्थ आईच्या चरणी प्रार्थना आणि भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.